ओबीसींना शुल्क प्रतिपूर्ती योजनेसाठी उत्पन्न अट रद्द. महायुती सरकारचा निर्णय, विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय. भटके विमुक्त आणि ओबीसी विद्यार्थ्यांना सवलत शिक्षण शुल्क प्रतिपूर्तीसाठीची उत्पन्न अट रद्द. ओबीसी समाजाकडून निर्णयाचं स्वागत. राज्यातील महायुती सरकारने निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या ओबीसी, एसबीसी, विमुक्त जाती आणि भटक्या जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेसाठी उत्पन्नाची अट रद्द केली आहे. यामुळे आता पालकांचे 8 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेचा लाभ मिळणार आहे. पालकांची वार्षिक उत्पन्नाची अट रद्द करण्यात आल्याने आता केवळ नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहेत. महायुतीच्या या क्रांतिकारक निर्णयाचं ओबीसी समाजाकडून स्वागत करण्यात आलं आहे. राज्यातील महायुती सरकारने निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या ओबीसी, एबीसी, विमुक्त जाती आणि भटक्या जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेसाठी असलेली उत्पन्नाची अट रद्द केली आहे. यामुळे आता पालकांचे 8 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेचा लाभ घेता येणार आहे. पालकांची वार्षिक उत्पन्नाची अट रद्द करण्यात आल्याने आता केवळ नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे. महायुतीच्या या क्रांतिकारक निर्णयाचं ओबीसी समाजाकडून मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. सर्वत्र स्वच्छता पंधरवडा सुरू आहे. याच अनुषंगाने ठाणे महानगरपालिकेच्या वतीने शहरात विविध उपक्रम राबवले जात आहेत. ठाणे बदलते हे दृश्य स्वरूपामध्ये दिसू लागलं असून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून स्वच्छता दूत, सफाई कर्मचारी कचरा वेचक काम करत आहेत. त्यांना मदत करणे ही आपली जबाबदारी असून कचरा वेचक महिलांचं काम कमी करण्यासाठी आपण आपल्या घरातील ओला कचरा, सुका कचरा वेगवेगळा करूया. आपल्याला कधी कचरा या वेचक महिला स्वच्छता दूत रस्त्यात भेटले तर आपण त्यांचा आदर करूया, असं वक्तव्य ठाणे महानगरपालिकेच्या स्वच्छता उपक्रमाच्या ब्रँड अँबॅसिडर अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर यांनी केले. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत देशपातळीवरती स्वच्छता पंधरवडा सुरू आहे. याच अनुषंगाने ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील विविध भागांमध्ये स्वच्छता मोहीम सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून स्वच्छता सेवा 2024 या सूत्रावर आधारित ठाण्यातील विविध संस्था एकत्र येऊन स्वच्छमेव जयते उत्सव स्वच्छतेचा 2024 हा कार्यक्रम ठाण्यातील कोरम मॉल येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास खासदार नरेश मस्के, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, जी गोदेपुरे, उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर, उपमुख्य स्वच्छता निरीक्षक लक्ष्मण पुरी, स्वच्छता निरीक्षक मुकेश नेसवणकर तसेच महापालिकेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
स्वच्छता की ज्योत जलाएं, स्वच्छता की ज्योत जलाएं। साउंड कम कर दीजिए, मॉनिटर में आ रहा। ऐसा है कि 2-3 दिन से बारिश बहुत हो रही है, तो मन में आया कि कुछ घुंघरुओं से बारिश करें। एक फीलिंग है घुंघरुओं की, बारिश की, क्योंकि जब मन स्वच्छ रहेगा तो दिमाग भी स्वच्छ रहेगा। जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये अनेक सामाजिक उपक्रम गोरगरीब जनतेकरिता राबवण्यात येत असतात. याचाच एक भाग म्हणून ठाणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी महिला सक्षमीकरणाकरिता सुरू करण्यात आलेल्या मोफत शिलाई मशीन प्रशिक्षण केंद्र व मॉडर्न फॅशन क्लासेसची उभारणी ठाण्यातील सावरकर नगर भागात करण्यात आली होती. या केंद्रामुळे विभागातील अनेक गरीब गरजू महिलांना स्वावलंबी बनवण्याकरिता मोलाचं सहकार्य मिळणार आहे. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या संकल्पनेतून ठाणे शहरात असे अनेक विविध उपक्रम नागरिकांकरिता नेहमीच राबवले जात असतात. त्याचाच एक भाग म्हणून ठाण्यातील सावरकर नगर येथील श्रीराम विद्यालयाच्या 2ऱ्या मजल्यावरती महिलांकरिता शिलाई मशीन प्रशिक्षण केंद्र व मॉडर्न फॅशन क्लासेसची उभारणी करण्यात आली आहे. बोलते मी. मला ह्या क्लासबद्दल किंवा ह्या जिजाऊ संस्थे मला एक मैत्रिणीने मला सांगितलं. ॲज अ मी म्हणते की मला म्हणजे मी शोधातच होते. असे कुणाला पण सांगत होते की मला कोणी आरीवर्क शिकवणार सांगा मला तुम्ही. मग त्या कुणी पण सांगणार की मला किंमत जास्त असायची नाही का. आम्ही घरगुती माणसं, म्हणजे जास्त आम्हाला काही इश्यू माहीत नाही आहे बाहेरचं, किंवा पैसा पाणी कुठं खर्च करायचा ते मला काही माहीत नाही आहे. मग मी कुठं शोधायला गेले का ते मला गोष्टी भेटायच्या की नको पैसे जास्त लागतात. पण हे संस्थेने जसं मला म्हणजे लक म्हणतात ना, ती गोष्ट मला ह्या थ्रू समजली की मी शोधातच होते आणि मला ती गोष्ट भेटली ह्यात. आणि मग खरंच मी यांचे आभार मानते की मला ह्या गोष्टी आरीवर्क मेन म्हणजे मी आरीवर्क शिकण्यासाठी आलेली आहे. तर मी जिजाऊ संस्थेत टीचर म्हणून काम करते. सोनल वानखेडे माझं नाव आहे. मी आता सध्या इथे मॉडर्न क्लासेस मी घेणार आहे. आमच्या संस्थे थ्रू जे सरांनी इतक्या लेडीजसाठी फॅसिलिटी निर्माण केले आहे. आता आमचा आरीवर्कचा क्लास आहे, मायक्रॉनचा क्लास, मायक्रॉन डिझाईनचा क्लास आहे, परत नेल आर्टचे, नथ मेकिंग आहे. असे बरेचसे क्लासेस आमच्या इथे चालू होणार आहे आणि ते टोटल फ्री आहे. सांबरे सरां थ्रू ते टोटल फ्री आहे. त्याबद्दल सर्वांना सांगेल एकच की जास्तीत जास्त लेडीज क्लासला हजर राहून सक्षम व्हा. कुछ पैसे हम लेडीज़ से नहीं लेते. हमारा जिजाऊ संस्था का मकसद है कि लेडीज़ आज़ाद रहे, आगे बढ़े और कुछ करे. और जैसे मेहंदी क्लासेस में आजकल बहुत से त्योहारों में मेहंदी क्लासेस ज़्यादा चलता है, मतलब मेहंदी चलता है तो हम लेडीज़ लोग को सिखाते ताकि वो आगे बढ़े, आगे मतलब कुछ पैसे अपने पास रखे और कमा सके. ये हमारा संस्था में जुड़े रहना है. और प्लस अभी लेडीज़ के लिए सिलाई क्लासेस अभी चालू हुआ है. वैशाली मंगेश तांबे. ॲक्च्युली मी ठाण्यावरून आलेली आहे. मला ना शिवण क्लास शिकायचं होतं आणि जिजाऊ संस्थेबद्दल मला ना लास्ट इयरपासून माहिती होती. बिकॉज माझ्या फ्रेंडनी इकडून कोर्स केला होता, दॅट इज मेहंदी डिझाईन अँड ऑल. आणि जिजाऊ सामाजिक संस्था ही जी सरांची आहे, निलेश सरांचे, ते खूप छान समाजामध्ये काम करतात आहे. लास्ट इयर मी त्यांचं एक वर्कशॉप अटेंड केलं होतं जिथे ते नीटच्या मुलांसाठी फ्रीमध्ये शिकवतात.
प्लस CBSE स्कूलमध्ये मुलांना ॲडमिशन्स देतात. म्हणजे असे एवढेच सुंदर प्रोजेक्ट्स आहे ना त्यांचे. बिकॉज जे गरीब मुलं आहे ना, नीटची तुम्हाला माहिती आहे फीज आहे ना मोर दॅन 1 लाख रुपीज आहे. आणि गरीब मुलं ना डॉक्टर बनण्याचं स्वप्न ते नीटचं क्लासेसमुळे बघू नाही शकत. आणि जे त्यांनी जे प्रोव्हाइड केलं CBSE स्कूल जे फ्रीमध्ये, ते इट्स ऑसम. म्हणजे आपल्यासारखं मिडल क्लास मुलं CBSE स्कूलमध्ये शिकू शकतात बिकॉज ऑफ दिस. ओके. आणि मी पण एक टीचर आहे. मला ॲक्च्युली शिवण क्लास शिकायची इच्छा होती, राईट. आणि संधी सरांकडून भेटली. सुधागड तालुका रहिवासी आणि सन्मान फाउंडेशन आयोजित राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील दादा पाटील यांचा जाहीर नागरिक सत्कार ठाण्यातील पाचपाकडी भागातील ज्ञानराज सभागृह येथे पार पडला. या सोहळ्यात आमदार संजय केळकर, भाजप संदीप लेले, ज्येष्ठ स्थानिक नगरसेवक नारायण पवार, भाजप सुधागड तालुका सरचिटणीस राजेश मापरा, सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे अध्यक्ष विठ्ठल घाडगे, कार्याध्यक्ष प्रकाश शिलकर, सन्मान फाउंडेशनचे अध्यक्ष तथा भाजप ठाणे जिल्हा उपाध्यक्ष रमेश सागळे, रोटरी क्लब ठाणे अध्यक्ष अच्युत दामले, अनिल भोईर, रेवतीताई सागळे यांच्यासह सुधागड रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार संजय केळकर यांनी सुधागडवासी ठाणे शहरात मोठ्या संख्येने नोकरी व्यवसायानिमित्त वास्तव्यास आहेत. नारायण पवार, प्रकाश काळभोर सारखे समाजशील व्यक्तिमत्व या ठिकाणी काम करत आहेत. सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ही संस्था सुद्धा रहिवाशांसाठी झटत आहे. त्यांच्या सभागृह उभारणीसाठी आम्ही नक्कीच प्रयत्नशील आहोत. तर धैर्यशील पाटील हे शेकाप पक्षातून भाजपामध्ये आले आहेत. त्यांचं सुधागड पेन तालुक्यातील असलेलं काम सर्वोत्तम तर आहेच, पण आता दिल्लीत जाऊन अधिक जोमाने काम करतील अशा शुभेच्छा आमदार केळकर यांनी दिल्या आहेत. नाही, आजचा कार्यक्रम हा घरातल्या माणसांनी, आपुलकीच्या माणसांनी केलेला हा सत्कार आहे. मी मगाशी भाषणामध्ये म्हटलं की हा कोणा खासदाराचा वगैरे काही सत्कार नाहीये, तर आपला माणूस कोणतरी झाला म्हणून हा व्यक्त केलेला आनंद आहे. नाही, लोकप्रतिनिधी आहे. पिढ्यानपिढ्या आम्ही लोकप्रतिनिधित्व या ठिकाणी करत आलेलो आहोत. मी मगाशी सांगितल्या पद्धतीनं की शेवटी सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवणं, की जे प्रश्न ते सोडू शकत नाहीत असे सार्वजनिक प्रश्न सोडवणं हे पुढाऱ्याचं या ठिकाणी काम असतं. सुधागडामध्ये असलेले रस्ते, पाण्याच्या योजना, रोजगार अशा सर्व गोष्टींवरती काम करण्याचा माझी या ठिकाणी निश्चितपणानं माझा इरादा आहे. नाही, आयोजकांचे खरं तर भाषणामध्ये आभार मानायचे माझे राहून गेले. खरं तर आयोजकांनी 2 वेळा या ठिकाणी मला कार्यक्रमाला या ठिकाणी बोलवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सगळी तयारी देखील केली, पण पक्षीय कार्यक्रमाला या ठिकाणी कार्यक्रमामुळे मला इथे येता आलं नाही. सागळेंसारखा, रमेशभाई सागळेंसारखा एक चांगला कार्यकर्ता या ठिकाणी काम करतोय. मला या गोष्टीचा अभिमान आहे की आमच्या सुधागडातला एक कार्यकर्ता या ठाण्यामध्ये अशा पद्धतीनं आपलं राजकीय आणि सामाजिक अस्तित्व टिकवून या ठिकाणी याचा आम्हाला निश्चितपणाने अभिमान आहे. मी त्यांना शुभेच्छा देईन की भविष्याच्या काळामध्ये आपलं राजकीय आणि सामाजिक अस्तित्व असंच टिकावं, अशीच प्रगती व्हावी. आणि आमच्याकडून जे जे काही करता येईल ते आम्ही त्या शुभेच्छा, ते कृत्य, ते काम आम्ही यासाठी त्यांच्यासाठी निश्चितपणाने आम्ही करू. आज आपण पाहताय आजचा हा सत्कार सोहळा जो आहे, आज सुधागड तालुका रहिवासी ठाणे व सन्मान फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुधागड तालुक्याच्या ठाणे शहरामध्ये राहणाऱ्या सर्वांच्या वतीने सन्माननीय आमचे नेते धैर्यशीलदादा पाटील यांची राज्यसभेवरती निवड झाली आणि त्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी घरातल्याच व्यक्तींकडून सन्मान, म्हणजे आम्ही घरातूनच प्रथम सुरुवात केलेली आहे. अशा पद्धतीचा सत्कार सोहळा आम्ही आज श्री ज्ञानदेव सभागृहामध्ये आयोजित केलेला आहे. आणि आजच्या या सोहळ्यासाठी दादा उपस्थित राहिले त्याबद्दल मी प्रथम दादांचं मनपूर्वक धन्यवाद देतो. केळकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आजच्या या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं होतं आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये चांगल्या पद्धतीने सुधागडवासियांनी दादांवरचं प्रेम जे आहे ते दाखवलेलं आहे. आणि दादांचं काम हे सुधागडवासियांना पहिल्यापासून कल्पना आहे आणि यापुढेही दादा अनेक कामं, लोकोपयोगी कामं सुधागड तालुक्यामध्ये करतील अशी मला आशा आहे. राज्य सरकारने धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गात म्हणजेच अनुसूचित जमाती अंतर्गत आरक्षण देण्यासाठी समिती गठीत केली आहे.
त्याच्या निषेधार्थ तसेच अनुसूचित जमाती प्रवर्गात धनगरांचा समावेश करू नये या मागणीसाठी सोमवारी संयुक्त आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला। यावेळेस धनगर समाजाला आदिवासी जमातींमध्ये समाविष्ट करून बेरजेचे राजकारण कराल तर आम्ही 85 मतदारसंघामध्ये वजाबाकीचे राजकारण करू असा इशारा संयुक्त आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीचे निमंत्रक अनिल भांगले, सुनील झडके आणि हंसराज खेवरा यांनी दिला आहे। 15 सप्टेंबर 2024 रोजी महाराष्ट्र सरकारने धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यासाठी समितीचं गठन केलं आहे। या संदर्भात स्वतंत्र GR काढण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत। त्याविरोधात हा मोर्चा काढण्यात आला होता। सोमवारी भगवती शाळेपासून या मोर्चाला सुरुवात झाली। या मोर्चामध्ये शेकडो आदिवासी सहभागी झाले होते। गोखले रोड, राममारुती रोड मार्गे पुणा गाडगे ज्वेलर्स चौकातून तलावपाली रोड, राजवंत ज्वेलर्सपासून डावीकडे गडकरी रंगायतन चौकातून उजवे वळण घेऊन चिंतामणी चौक, जांभळी नाका येथून अग्यारी रोड मार्गे टेंभी नाका येथून उजवीकडे कोर्ट नाका, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुढे राघोजी भांगरे चौक, कोर्ट नाका, शासकीय विश्रामगृह येथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले। यावेळेस मंचावरती अनिल भांगले, हंसराज खेवरा, सुनील झडके, दीपक पेंदाम, रमेश परचाके, रमेश आत्राम, मधुकर तळपाडे, समीर तडवी इत्यादी उपस्थित होते। आज आम्ही ह्या ठिकाणी आज आदिवासी संयुक्त आदिवासी हक्क संकृती कृती आज समिती आज आम्ही स्थापन केलेली आहे आणि आज आम्ही हा मोर्चा करण्याचं कारण काय आहे की आज ह्या सरकारने आदिवासींच्या हक्काचा म्हणजे जो आरक्षण बद्दलचा आमचा जो विषय चालू आहे आणि सगळ्या महाराष्ट्रात ह्या जनतेने सगळ्यांनी आक्रोश केलेला आदिवासी जनतेने आणि तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये चालू आहे सगळे आरक्षण म्हणून आम्ही ठाणा, पालघर, मुंबई, नाशिक ह्या सगळ्या जिल्ह्यातून मिळून आम्ही आज ठाण्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यावर धडक मोर्चा काढलेला आहे आदिवासी म्हणून की आमचा जो आरक्षण आहे आमचा जो 7.5% आरक्षण आहे त्या आरक्षणमध्ये आमच्या जो आदिवासी बांधवांच्याच इतर जाती आहेत आदिवासीमध्ये त्यांनाच ते आरक्षण पुरत नाही आणि त्या आरक्षण आम्हालाच त्या आरक्षण काही अजूनही सवलती भेटत नाही आणि पुरेशा होत नाही आणि इतर समाजाला जर आमच्या जर आरक्षण देत असेल धनगर समाजाला त्यांनी धनगर समाजाला द्यावं त्यांचं 3.5% आरक्षण आहे ना त्या आरक्षणाला त्यांनी द्यावं त्यांनी त्यांचं बघावं आमच्या आरक्षणामध्ये त्यांनी घुसखोरी करावं नाही म्हणून आमचं हे आव्हान आहे आदिवासी सगळ्या बांधवांचं नक्कीच पडणार अख्ख्या महाराष्ट्रात निवडणूक त्यांच्यावर परिणाम पडणार या सरकारवर आणि सर्व आदिवासी बांधव सगळं जागा उठलेले आहेत। 500हून अधिक वर्षापासूनच्या जुन्या जीर्ण झालेल्या प्राचीन मंदिराचा कायापालट करण्याचा निर्णय देवाभाऊंच्या महायुती सरकारनं घेतला आहे। त्यानुसार राज्यातील 9 पैकी 3 मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी MSRDCने 71 कोटी रुपयांच्या 5 निविदा काढल्या आहेत। या निविदांना मान्यता मिळाल्यानंतर या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू होईल। यामध्ये पुणे जिल्ह्यातील कार्ला येथील एकविरा देवी, बीडमधील पुरुषोत्तमपुरी तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील कोपेश्वर मंदिराच्या कामांचा समावेश आहे। त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी MSRDCकडे सोपवली आहे। म्हणजेच देवाभाऊंच्या नेतृत्वात महायुती सरकार आल्यापासून पुन्हा एकदा हिंदू सण आणि संस्कृतीला महत्त्व मिळू लागले आहे। पाचशेहून अधिक वर्ष जुन्या जीर्ण झालेल्या प्राचीन मंदिरांचा कायापालट करण्याचा महत्त्वाचा निर्णय देवाभाऊंच्या महायुती सरकारने घेतलाय। त्यानुसार राज्यातील 9 पैकी 3 मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी MSRDCने 71 कोटी रुपयांच्या 5 निविदा काढल्या आहेत। या निविदांना मान्यता मिळाल्यानंतर या मंदिरांच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू होईल। यामध्ये पुणे जिल्ह्यातील कार्ला येथील एकविरा देवी, बीडमधील पुरुषोत्तमपुरी तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील कोपेश्वर मंदिरांच्या कामांचा समावेश आहे। या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी MSRDCकडे सोपवली आहे। म्हणजेच देवाभाऊंच्या नेतृत्वात महायुती सरकार आल्यापासून पुन्हा एकदा हिंदू सण आणि संस्कृतीला महत्त्व मिळू लागले आहे। मुंब्रावासियांबाबत ठाणे मालिकेचा दुजाभाव पाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे बेमुदत आंदोलन। पाण्याचा काळाबाजार करणाऱ्यांवर मोक्कानुसार कारवाई करणार शानू पठाण। ठाणे महानगरपालिकेवर सध्या राज्य सरकारचा हस्तक्षेप वाढीस लागला आहे। त्यामुळेच विरोधकांचे प्राबल्य असलेल्या विभागाबाबत दुजाभाव केला जात आहे।
त्याचाच एक भाग म्हणजे मुंब्र्यातील पाणी पुरवठ्यात अन्याय केला जात आहे असा आरोप डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार माननीय विरोधी पक्षनेते शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली सोमवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे। यावेळी पाण्याचा काळाबाजार करणाऱ्या मुक्का लावा अशी मागणी पठाण यांनी केली। मुंब्रा भागात गेल्या काही दिवसांपासून पाण्याचा अत्यल्प पुरवठा केला जात आहे। मागणी करूनही पाणी पुरवठा वाढवण्यात येत नाही, तसेच कचरा देखील उचलण्यात येत नाही। या निषेधार्थ ठाणे महानगरपालिकेच्या मुंब्रा येथील पाणी पुरवठा विभागासमोर हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे। या आंदोलनात मोठ्या संख्येने महिला, पुरुष आणि लहान मुले सहभागी झाले आहेत। या आंदोलकांकडून ठाणे महापालिकेवर भेदभाव केला जात असल्याचा आरोप केला जात आहे। या संदर्भात शानू पठाण यांनी मुंब्रा भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांचे प्राबल्य आहे। गेल्या 2 वर्षाचा इतिहास पाहता विरोधकांना निधी देताना राज्य सरकारकडून आखडता हात घेतला जात आहे। तसाच प्रकार आता नागरी सुविधा पुरवण्यातही केला जात आहे। गेल्या 15 दिवसांपासून 3 दिवस पाणी पुरवठाच करण्यात येत नाही। काही ठिकाणी पाणी माफियांकडून पंप लावून पाणी खेचले जात आहे की टँकर माफिया खुलेआम पाण्याची विक्री करत आहेत। विकण्यासाठी पाणी आहे, मात्र गोरगरिबांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे। दुसरीकडे कचरा उचलण्यासाठी कोट्यवधींचे ठेके दिले जात आहे। शहराच्या विविध भागातील कचरा हटवण्यात येत आहे। अगदी मंदिराच्या आवारातील, मंदिर परिसरातील, शाळेजवळील कचराही उचलण्यात येत नाही। परिणामी मुंब्रा कौसा भागात साथीच्या आजारांचा प्रचंड फैलाव झालेला आहे। ठाणे महानगरपालिकेची निवडणूक झालेली नसल्याने ठाणे महापालिकेचा कारभार राज्य सरकारच्या निर्देशानुसार चालत आहे। त्यातूनच मुंब्र्यावर अन्याय केला जात आहे, पण आम्ही हा अन्याय सहन करणार नाही। त्याविरोधात संघर्ष करू। जर आम्हाला योग्य पाणी पुरवठा आणि नागरी सुविधा दिल्या नाहीत तर आम्ही पालिका मुख्यालयात घेराव आंदोलन करू असा इशारा दिला। 17 लाख लीटर पानी को चोरी किया जा रहा है। कल्याण फाटे से लेकर सील फाटे तक पानी को डाइवर्ट किया जा रहा है। वॉलमैन को के नियोजन से 50-50 हजार रुपए रोज की रिश्वत चल रही है। बीएमसी में हाल ही कार्रवाई किया गया है। बड़े बड़े पंप को जब्त किए और 50-50 हजार एक पंप फाइन लगाई है। ऐसे कल्याण फाटे से सील फाटे तक पानी को चोरी किया गया करके पानी को बेचा जा रहा है और 17 लाख पानी चोरी हो रहा है। और जो नागरिक है उनको ना मिलते हुए कमर्शियल लोगों को पानी दिया जा रहा है, जिसके कारण पीएमसी के करोड़ों रुपए का नुकसान भी हो रहा है और नागरिकों को पानी से महरूम किया जा रहा है। आज हम स्वच्छ थाना, सुंदर थाना की बात करते, स्वच्छ भारत अभियान की बात करते। मुंब्रा कौसा के अंदर मस्जिद और मंदिर के ऊपर कचरों का अंबार लगा है। 3-3 दिन से कचरे नहीं उठाए जा रहे। 3-3 दिन से कचरा पड़ा। क्या हालत है? लापरवाही, लाचार महापालिका, बेबस प्रशासन, यह हाल है। 2 दिन के अंदर ये प्रश्न नहीं छूटा। आयुक्त के बाद हंडा मोर्चा लेके और कचरा भी लेके जाएंगे। ये मंदिर, छोटा मंदिर और ये संजय नगर की मस्जिद 3 दिन से उठाया नहीं। 3 दिन से मलेरिया हो रही, लोगों को फीवर हो रहा है, बड़ी बड़ी बीमारियों को सामना करना पड़ रहा है। एक तरफ पानी की मार, पानी कम कचरा ज्यादा। स्मार्ट सिटी के नाम पे हम बात करें, करोड़ रुपए का टेंडर लिया जा रहा है। प्रशासन क्या कर रही है? मजबूरी में हमको आयुक्त के कैबिन के बाहर 2 नगर सेवक, मैं यही बैठूंगा, 2 नगर सेवक नागरिक कचरा और हंडा लेके वहां कैबिन के बाहर जाने वाले हैं।